मंडळी, काल भाजपच्या पहिल्या फळीतील लोकसभेच्या 195 जागांची यादी जाहीर झाली। त्यात भाजपच्या अनेक बड्या नेत्यांना डच्चू मिळाल्याचं दिसतंय। त्यात अद्याप महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश करण्यात आलेला नाहीये। दुसऱ्या बाजूला आज महाविकास आघाडीनेही त्यांच्या 42 जागांवरील उमेदवार जवळपास निश्चित केल्याचं बोललं जातंय। पण 6 जागांवर त्यांच्यात धुसफूस सुरू आहे, तर तिकडे महायुतीकडून मात्र अद्याप त्यांच्या कोणत्याच उमेदवारांची यादी जाहीर केली गेली नाहीये। त्याचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे जागा वाटपावरून भाजप विरुद्ध शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट यांच्यात सुरू असलेला अंतर्गत संघर्ष। तेव्हा आज आपण अशा काही लोकसभा मतदारसंघांची माहिती घेणार आहोत जिथं जागा वाटपावरून अजितदादा वर्सेस शिंदे गट हा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होऊ शकतो। आता नेमक्या कोणत्या आहेत त्या जागा, त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी। म्हणजे जेव्हापासून महायुतीत जागा वाटपाची गेम सुरू झाली आहे तेव्हापासून अजितदादांनी जितक्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील तितक्या जागा आम्हालाही हव्यात अशी ठाम भूमिका घेतल्याचं बोललं जातंय। छगन भुजबळ यांनीही अजित पवारांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं। एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले होते की अजित पवार हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे जागा वाटपात त्यांनी त्यांचं मत मांडलंय। महायुतीत शिंदे गटाचे जितके आमदार आहेत जवळपास तेवढेच अजित पवार गटाचे आमदार आले आहेत, त्यामुळे सारासार विचार करतात त्यांच्याप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळायला पाहिजे असं मत मांडलं तर ते चुकीचं नाही। तेव्हापासूनच शिंदे गट आणि अजितदादांमधला छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला होता। तर शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट यांच्यात लोकसभेच्या जागेवरून संघर्ष उभा राहू शकतो असा पहिला लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर। तिथे सध्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत। त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील उभे असतील असा एकूण ढोबळ मनानं अंदाज होता आणि शिवाजीराव आढळराव पाटलांनी 2-3दा तशी भूमिका सुद्धा बोलून दाखवली। पण शिरूरमध्ये राष्ट्रवादीचा सर्वात मोठा केडर असल्यामुळं महायुतीकडून आता अजित पवारांनी दंड थोपटल्याचं कळतंय। कारण 2019ला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या एकूण 5 विधानसभेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला होता। आता मूळ राष्ट्रवादीतच फूट पडली असली तरी तिथं राष्ट्रवादी आजही पॉवरफुल आहे आणि ती गोष्ट लक्षात घेता अजित पवार ऑन कॅमेरा असं बोलले होते की यंदा आपण अमोल कोल्हेंविरुद्धचा उमेदवार सांगून निवडून आणतो का नाही ते बघा। दादांच्या वक्तव्यानंतर ते त्यांच्या मर्जीतले नेते दिलीप वळसे पाटील यांना शिरूरमधून उमेदवारी देणार का अशा चर्चा रंगल्या होत्या। मात्र दुसऱ्या बाजूला अजितदादांचे निकटवर्तीय मानले जाणारे विलास लांडे हे सुद्धा शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत। बरं, फक्त इच्छुक नाहीत तर त्यांनी मागच्या वर्षभरापासून त्यासाठी मोर्चेबांधणी देखील सुरू केली। खरं तर राष्ट्रवादी फुटायच्या आधी विलास लांडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती, तेव्हा शरद पवारांनी मध्यस्थी करत अमोल कोल्हेंना पुढचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं। त्यामुळेच अजितदादा नाराज असलेल्या विलास लांडे यांना ताकद पुरवणार असं बोललं जात होतं। पण अद्याप तसे कोणतेच संकेत अजित पवारांकडून मिळाले नाहीयेत। पण मागच्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील मात्र अजितदादांच्या प्रत्येक भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहेत। दरम्यान मग शिवाजीराव आढळराव पाटील हेच योग्य वेळ बघून अजितदादा गटात जाऊन उमेदवारी पटकावतील का अशा चर्चांनाही शिरूरमध्ये उधाण आलेलं आहे। मागच्या काही काळात आढळराव पाटील यांच्या अजितदादांसोबत बैठका झाल्याच्या चर्चा होत्या, पण तशा वेळी मग तिथं शिंदे गटाची काय भूमिका असेल हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण त्या जागेत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढाईची परंपरा आहे। पण अद्याप शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे आणि त्यामुळे आगामी काळात शिरूरमध्ये फक्त अजित पवार विरुद्ध शरद पवार गट नाही तर अजित पवार विरुद्ध शिंदे गट अशी तिरंगी लढत होऊ शकते असं जाणकारांचं मत आहे। खरं तर आढळराव आमच्या पक्षात आले तर मी घरी बसेन असं वक्तव्य खेडचे अजितदादा गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केलंय। म्हणजे आढळरावांसाठी अजितदादा गटाचा रस्ता तितका सुखकर असणार नाही। त्यात विलास लांडे यांचं आव्हान आणि नाराजीही आढळरावांना महागात पडू शकते असं बोललं जातंय। दरम्यान भाजपचे आमदार महेश लांडगे यांनीही तिथून लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून मागणी केली होती असं कळतंय। आता जर भाजप सुद्धा शिरूरसाठी आग्रही राहिलं तर मग तिथला संघर्ष उद्या अधिकच चिघळणार असं दिसतंय। दुसरा लोकसभा मतदारसंघ मावळ। लोकसभेच्या मावळ मतदारसंघासाठी महायुतीमधील तिन्ही पक्ष इच्छुक आहेत, मात्र तिथून शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं वृत्त मागं आलं होतं। इतकंच काय, त्यांच्या प्रचाराचा नारळही फुटला असल्याचं बोललं जात होतं। पण मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा युतीमध्ये कुणाकडे जाणार याचा तिढा आता वाढलाय। कारण मावळ लोकसभा मतदारसंघातील अजितदादा गटाच्या 2 आमदारांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय।
त्यापैकी सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवलाय, तर आमदार अण्णा बनसोड यांनी पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी मिळावी अशी भूमिका घेतलेली पाहायला मिळते. खरं तर अजितदादांनी सुद्धा मावळवर त्यांचा दावा ठोकलाय. दरम्यान हा वाद वाढला असतानाच काल मावळमधील भाजप निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी भाजपच्या बाळा भेगडे यांनाच उमेदवारी मिळावी आणि मावळचा खासदार कमळ चिन्हाचाच व्हावा अशी भूमिका घेतल्याचं कळतंय. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात माहितीमध्ये आणखी तेढ निर्माण झाल्याचं दिसतंय. त्यामुळे आता अजितदादा काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान श्रीरंग बारणे हे मावळचे विद्यमान खासदार असून 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्थ पवार यांचा 2,15,000 मतांनी पराभव केला होता. त्या मतदारसंघात भाजपाचे 2, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तर शिंदे गट आणि अपक्ष असे प्रत्येकी 1 आमदार आहेत आणि तिथली राजकीय समीकरणं महायुतीला अनुकूल आहेत. पण अजितदादा गटाचे पार्थ पवार आणि शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांच्यातच उमेदवारीवरून खरी रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय. त्यानंतर तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावती. सध्या अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा आहेत. त्यांनी 2019ला शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. पण तेव्हा मूळ राष्ट्रवादी आणि थोड्याफार प्रमाणात काँग्रेस पक्षानं त्यांना अपाट ताकद पुरवली होती आणि त्यामुळेच नवनीत राणा यांचा विजय सुकर झाला होता असं म्हटलं जातं. पण निवडून आल्यानंतर मात्र नवनीत राणा यांनी प्रत्येक वेळी भाजपपूरक भूमिका घेतल्याची दिसून आली. दरम्यान ज्यांनी निवडून येण्यास मदत केली त्यांच्याशी दगा केल्याची टीकाही नवनीत राणा यांच्यावर झाली. आता सध्या तिथला मूळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा केडर नवनीत राणा यांच्यावर नाराज असल्यानं राणा यांनी आपण येणारी लोकसभेची निवडणूक माहितीकडून लढू असे संकेत अनेकदा दिलेले आहेत आणि स्वतः भाजपनंही त्याला दुजोरा दिलाय. कालच नवनीत राणा यांनी असं वक्तव्य केलं की लोकांनी माझ्यावर विनोद केले, जिला मराठी बोलता येत नाही ती काय खासदार बनणार असे टोमणे मारले, पण मी माझ्या खासदारकीचा 5 वर्षाचा काळ पूर्ण केलाय आणि आता दुसऱ्या टर्मसाठी मैदानात उतरतेय. एक प्रकारे त्यांनी भाषणातून लोकसभेचे संकेत दिलेच, पण आता त्या भाजपकडून लढणार की अजितदादा गटाकडून हा संभ्रम तिथं कायम आहे. कारण अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या सीमा सावळे यांचंही नाव अचानकपणे समोर आलंय आणि त्या काळात त्यांची नाराजी किंवा विरोध राणा यांना सहन करावा लागू शकतो. त्यावेळी राणा अजितदादा गटाकडून निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण अमरावतीत राष्ट्रवादीचा केडरही लक्षणीय आहे. त्या जोरावरच त्यांनी 2019ला बाजी मारली होती. पण दुसरीकडे शिवसेना फुटीनंतर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत राहिलेले आनंदराव अडसूळ हे देखील अमरावती लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत. माग अमरावतीमध्ये पार पडलेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आनंदराव अडसूळ यांचे पुत्र व शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी अमरावती लोकसभेवर दावा ठोकल्याचं कळतंय. त्यामुळे अमरावतीत सुद्धा अजितदादा गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे 2019च्या विनिंग सीट आणि स्थानिक समीकरणांच्या आधारावर शिंदे गट व अजितदादा गट महायुतीच्या जागा वाटपात दावा करू शकतात. पण आता नेमकी कुणाला कुठली जागा मिळणार हे वेळ आल्यावरच कळेल, कारण जवळपास सगळ्याच मतदारसंघात भाजप, शिंदे गट आणि अजितदादा गट तितकेच प्रबळ आहेत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय, महायुतीत कोणाच्या पारड्यात किती आणि कोणत्या जागा पडणार? यंदा 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाला किती ठिकाणी विजय मिळणार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.